हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा अगदी आपले मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय जो आहे तो होळी स्पेशल आहे. आता तर होळी होऊन गेलेली आहे आणि आपण कशी साजरी केली हे तर सर्वांनीच बघितले असेल. वेगवेगळ्या पद्धती असेल प्रत्येकाच्या साजरी करण्याच्या, तर मीही केलेली आहे. तर ते चला तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवते का मी साधी सोपी अशी होळी कशी मी साजरी केलेली आहे. आणि खरंच ना अनोख्या पद्धतीने होळी साजरी केलेली आहे. तर पहिला जो गजरा दाखवलेला होता ना तो होळीसाठी केलेला होता आणि हा आहे ना कुंदाचा गजरा आहे. माझा कुंदाच्या गजऱ्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर छानच आहे, नसेल बघितला तर नक्की बघा. तो कमी फुलांपासून मी गजरा बनवलेला आहे. आणि दुसरी जर हा बनवत आहे ना, हा देवांसाठी बनवत आहे. अगदी छोट्या फुलांना नाजूक आपले देव असतात आणि त्यांना भरगतचा गजरा नाही शोभून दिसत, तर त्याच्यासाठी मी अगदी सुटसुटीत असा हा गजरा बनवलेला आहे. तर आपण कमी फुलांपासून आहे ना असं देवांना छान सुंदर असे गजरे बनवू शकतो, जेणेकरून यांना कमी पण फुलं लागतील आणि देवही आपले सुरेख दिसतील. बघा झालेला आहे हा गजरा तयार. चला तर मग आता होळीबद्दल आहे ना तुम्हाला मी दोनच गोष्टी सांगणार आहे, जास्त काही सांगत नाही. तर होळी सण हा वसंत ऋतूचा प्रारंभ झालेला असतो. निसर्ग चक्राचं पण शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा नाही का चक्र सुरू असतं. शरीरामध्ये ना थंडावा हा हिवाळ्यामुळे आलेला असतो, त्यामुळे शरीराने हे सुस्त झालेलं असतं आणि ते सुस्त झालेलं शरीर आहे ना ते थकवा आलेला असतो त्याला. तर थकवा दूर करण्यासाठी ना आपण ही होळी साजरी करतो. होळीचं काय होतं की होळी दहनामुळे ना वातावरणामध्ये ना उष्णता ही प्रदान करत असते, यामुळे शरीराला ना ऊर्जा मिळण्यास प्रारंभ होत असतो. म्हणून ना होळी ना पेटवली ना आपल्याला बघा चटके लागतात, तर शरीर हे गरम होण्यासाठी लागत असतं. तर चला मग आता इथे मी ना पुरी बनवत आहे. तर आमच्याकडे ना पुरण घालत नाही, तर का घालत नाही मी हे पुढे सांगतेच तुम्हाला. तर इथे ना मी पुरीचं सामान घेतलेलं आहे. इथे मी घेतलं होतं पीठ, मीठ, साखर, तेल आणि पाणी. आणि मी इथे बघा ही साखर टाकत आहे. तर यामध्ये मी ना पुरीचं म्हणजे काय दाखवण्याचं कारण असंच आहे का आपण पुरी जर करत असेल ना तर काय करतो की गव्हाचं पीठ वगैरे घेतो आणि लगेच पुरी करतो. तर तसं न करताय ना आपण गहू जर गिरणीमधून दळून आणले ना, त्यांना सांगितलं ना की आम्हाला पुऱ्या बनवायच्या आहे त्या पद्धतीचं मला दळून द्या, तर ते ना गिरणीवाले बरोबर त्या पुरीच्या पद्धतीने ते पीठ दळून देतात. तर ते मी पीठ घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये ना मी बघा ह्या बारीक शेवया घेतलेल्या आहे. इथे माझ्याकडे ना इंद्रायणी तांदूळ होता कणी, त्याची मी तुपामध्ये भाजून बारीक दळून घेतले. इथे मी खिरीसाठी ना ती रेडीमेड मिक्सर मिळतं ते घेतलेलं आहे आणि काजू बदामची आणि मनुक्याची थोडीशी ड्रायफ्रूट घेतलेलं आहे. इथे लगेच पातेल्यामध्ये मी तूप टाकून आहे ना ते सर्व साहित्य परतून घेतलं आणि हे मिक्सचर जे होतं ना खिरीचं रेडीमेड आणलेलं ते त्यामध्ये टाकून घेतलं. यामध्ये बघा मी ना साईचा वापर केलेला आहे, मलईचा. म्हणजे काय ना त्याने ना खिरीला आहे ना खूप असं घट्टपणा आणि चव येते छान. तर एकदम हेल्दी असतं हे आणि उष्णता तर आपल्याला हवीच असते ना, त्यामुळे आम्ही ही खीर बनवलेली आहे. तर बघा इथे ना छान अशी होलिका पेटलेली आहे. खूप सुंदर आहे ना, म्हणजे माझ्या नवीन ठिकाणी मी आता राहायला आलेले आहे, तर ही पहिलीच होळी आहे माझीवाली. तर इथे ना मला खूप असं काही करावं नाही लागलं नाही का की कसं काय, तर एकदम हिळून मिळून गेले आणि छान अशी होळी साजरी झाली, सर्वांशी मिळून मिसळून झाली. खूप सुंदर होळी पेटली, गवऱ्या वगैरे लावलेल्या होत्या, सर्वांनी मदत केली इथे होळी साजरी करण्यासाठी. तर होळी कसं असतं ना की होळीचा सण हा वर्षाचा सरतेवेळी असतो आणि नवीन वर्षाची सुरुवात ही आपली पाडव्यापासून होत असते. तर होळीचा सण हा वर्षाचा शेवटचा, नवीन वर्षात जरी असला तरी हा सणांमध्ये हा शेवटचा सण मानला जातो आणि हा आहे ना अगदी गोडानेच पूर्ण करायचा असतो. तर इथे बघा आम्ही सर्व महिला मंडळांनी ना होळीला अशा प्रदक्षिणा घातल्या. इतकी आग असे चटके लागत होते ना, पण काहीही हो आपल्याला ना होलिकाला प्रदक्षिणा घालायच्या म्हणजे घालायच्या असं आम्ही ठरवलेलं होतं. आणि ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांनी 7, कोणी 11, तर अशा पद्धतीने या फेऱ्या मारून घेतल्या. तर होलिकाचा फेऱ्या मारून झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही ना इथे नैवेद्य दाखवले. तर नैवेद्यामध्ये ना मी सांगितल्याप्रमाणे का आम्ही ना होळीला पुरण घालत नाही, कारण होळीला फक्त आम्ही खिरीचं वगैरे नैवेद्य करत असतो आणि पुरणाचा का घालत नाही, कारण आमच्याकडे वीर आहे. तर वीर हे दुसऱ्या दिवशी नाचवले जातं, तर त्यावेळी आम्हाला पुरणाचा नैवेद्य हा बनवावा लागत असतो. लगेच इथे ना नवीन सोसायटीमध्ये लगे होळी पण सुरुवात झाली. मी जुन्या ठिकाणी होते ना तिथेही आम्ही गुलाल लावायचो, पण इथे डायरेक्ट कलर आणलेले होते आणि सर्वांच्या चेहऱ्याला असं कोणत्याही लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कोणालाच आम्ही सोडलेलं नव्हतं की त्यांना आहे ना आम्ही कलर लावला नाही. तर इथे होळी पण पेटलेली आहे, कलर पण लावून झालेला आहे आणि एकाच दिवसामध्ये ना 2-2 सण साजरे झाले.
रंग खेळण्याची तर मजा खूपच वेगळी असते. बघा स्वराची तर सुरुवात पण लगेच झाली कलरचं बघा. तर अशा पद्धतीने ना आपण होळी साजरी करत असतो. तर इथे माझा नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. भात आहे, पुरी आहे, पोळी आहे, भजी कुरडई आहे आणि बटाट्याची भाजी, तिखट रस्सा भाजी आहे, खीर आहे. अशा पद्धतीचा देवाला मी नैवेद्य देत आहे. तर चला आता अशा प्रकारे होळीचा सण हा साजरी झालेला आहे. अशा प्रकारे आमचा होळी सण हा साजरी झालेला आहे. तर थोडासा कलरही खेळून झालेला आहे. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. आता इथंच थांबते. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटूया. आता सर्वांना श्री स्वामी समर्थ.